आज कुठलाही संत, कुठलाही अभंग एकाच नावापुढे थांबतो, ते म्हणजे राजमाता जिजाऊ. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 25 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग आहे आपला संत रामदास स्वामी यांचा. तर त्याआधी जाणून घेऊया आपण आपल्या जिजामातांबद्दल. तर आज जिजामाता जयंती निमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जिजामाता म्हणजे काय? मुलाला फक्त जन्म देणारी नाही, तर स्वराज्याचं स्वप्न पाजणारी माता म्हणजे जिजामाता. संत रामदास स्वामी म्हणतात, पहिली माता, मग पिता, मग गुरु आणि मग देव. तर इथे जिजामाता हे चौघांचे काम एकट्याच करताना दिसतात. बघा ना, शिवराय लहान होते तेव्हा त्यांना गोष्टी सांगितल्या गेल्यात नाही. त्यांना सांगितलं गेलं हा अन्यायाविरुद्ध उभा राहणारा राजा आहे. त्यांना आईने हातात तलवार तर दिलीच, पण त्यासोबत डोक्यात धर्मही दिला. आज आपण म्हणतो ना, देशासाठी काहीतरी करायला हवं, पण जिजामातांनी ते बोलवून नाही तर घडवून दाखवलं. एक आई अखंड भारताचा इतिहास बदलू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तर मित्रांनो, आजच्या दिवशी फक्त फोटोला हार घालून थांबू नका. जिजामातांचा एक गुण आपल्या आयुष्यात तरी आणा. पहिला म्हणजे धैर्य, दुसरा म्हणजे स्वाभिमान आणि तिसरा म्हणजे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद. आज जिजामाता जयंती निमित्त सर्व माता भगिनींना आणि स्वराज्याचा विचार जपणाऱ्या सर्व माझ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा. जिजाऊंच्या विचारांना आपल्या सर्वांच्या मानाच्या मूल्य, शिवरायांना घडवणाऱ्या मातेला शतशः नमन. तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण ती. जय जिजाऊ माता, जय शिवराय.